राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण 3 न्यायाधीशांकडे सुनावणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला। तसेच 3 न्यायमूर्तींकडे पाठवण्याचा निर्णय घेतला असून पुढील सुनावणी 21 जानेवारीला घेण्यात येणार आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्था स्थगिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला। राज्यातील 288 नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका घोषणेप्रमाणे होणार आहेत, तर 50% आरक्षण मर्यादा ओलांडणाऱ्या निवडणुका आदेशाधीन राहणार असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं। राज्यातील 40 नगर परिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात दिली होती। त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था संबंधित ही सुनावणी पार पडली। त्यामुळे आता चंद्रपूर आणि नागपूर महानगरपालिका वगळता जवळपास 17 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जिथे आरक्षण मर्यादेचा मुद्दा नाही तिथे निवडणुका जाहीर होणार, हा देखील मार्ग मोकळा झाला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।